नमस्कार. तर आईची रेसिपी याच्यामध्ये तुम्हाला लेकी बाळींचं सगळ्यांचं असं स्वागत आहे. तर आज आपण गाजराचा हलवा करणार आहोत. त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी तूप घातलेलं आहे. तर हे गाजराचा केस आपण त्या तुपामध्ये टाकून घेऊ आणि हलक्या हलक्या हाताने त्याला परतून घेऊ. तर गाजरं ही आपली मुलं खात नाही. ते गाजर आपल्या डोळ्यासाठी सगळे चांगले असतात आणि ते हिवाळ्यात जास्त भेटतात. म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा आता हे आपली गाजरं कशी मऊ होत आल्यात आणि त्याचा रंग पण बदललेला आहे आणि छान असा तुपाचा वास पण येत आहे. तर आपण त्यामध्ये आणखी 1-2 चमचे तूप टाकून घेऊ आणि खालीवरी करू. तुम्ही बघू शकता हे असं कसं छान दिसते त्याच्यामध्ये हे. तर वाटीभर आपण ही साखर टाकलेली आहे आणि आता आपण त्याला हलक्या हाताने असं खालीवरी करून घेऊ. तर आपण हे असं खालीवरी थोडा उशीर करायचा आहे जोपर्यंत ही साखर विरघळत नाही. तर तुम्ही बघा आता ही पूर्णपणे साखर त्याच्यामध्ये एकजीव झालेली आहे आणि आपले गाजरसुद्धा मोकळी दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये आता हे वाटी भरून मी दूध घातलेलं आहे. तर आता आणखी ह्याला एकजीव करून घेऊ आपण. तर आपल्याला हे दूध आटेपर्यंत आणि आपला गाजराचा हे हलवा मोकळा होईपर्यंत त्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर त्यासाठी वाफ काढण्यासाठी आपण 1-2 मिनिट त्याला झाकण ठेवून शिजवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता हा कसा एकदम मोकळा असा गाजराचा हलवा तयार आहे आणि हे वरून थोडेसे काजू आणि बदाम टाकलेले आहेत. तर तुम्ही